Welcome back once again into the SD tutorial. Right now we will be going to discuss the event counter using the opto interrupter. So students, we as per the theoretical part, we want to see the case study, the single event counter using the opto interrupter and the 7 segment display. So as shown in this diagram, if there is any kind of the interrupt is the present, and then the signal it will be catch. This is the what? This is the IR infrared light, and this is a photo transistor. When the current is flowing in this way, LED is the glowing, and the light is the fall into the transistor, and here the signal it will be conducted. When the obstacle is appear, this ray is cannot fall at that our transistor, and then the no signal is flowing into there, and at that place we can getting the logic 1. And before that, त्याच्या अगोदर काय होत होतं का हे करंट असं या पद्धतीने फ्लो होऊन ग्राउंड कडे जात होतं, त्याच्यामुळे इथे आपल्याला 0 मिळत होता. म्हणजे ज्यावेळेस ऑब्स्टॅकल नव्हतं त्यावेळेस 0 मिळतो, आणि जेव्हा ऑब्स्टॅकल येतं तेव्हा आपल्याला लॉजिक 1 मिळतं. आता आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, का आपल्याला हे सर्किट इंटरफेस करायचं आहे. ओके, तर सर्किट इंटरफेस करताना this is the circuit interfacing diagram. This is the your 7 segment display, and this 7 segment display is a control by the port C. Here D1, D2, D3, D4 is in there, and we use the port A for the data communication and the port C to drive the 7 segment display. Here IR and photo transistor is the place, and output is connected to the port D. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं येणार एक्झामला, ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ ऑप्टो इंटरप्टर काउंट द इव्हेंट. तर तुम्हाला हे 5 मार्काला जर असेल तर 2 मार्काला याचे डायग्राम असतील आणि 3 मार्काला प्रोग्राम असणार आहे. तर मुलांनो, ऑप्टो इंटरप्टर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फोटो ट्रान्झिस्टर and IR LED. Okay, so it is widely used for the optical switches, ATM machine, vending machine, age and position detection, office automation purpose. Opto switch interrupter is used the U-shaped back plastic package which has the 4 LED and infrared in the face of U shape, and the 2 sensitive transistor which is shown in there. ओके, तर हे तुम्हाला अशा पद्धतीत तुम्हाला हे बघायला मिळतं. आपण ऑलरेडीच त्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, ह्या पद्धतीने ते वर्क होते. मी तुम्हाला जसं सांगितलं, जेव्हा ऑब्स्टॅकल नसतो त्यावेळेस लॉजिक 0 असणार आहे, आणि लॉजिक 0 का असेल, कारण की हे करंट फ्लो डायरेक्टली होऊन ग्राउंडला जाणार आहे, आणि जेव्हा ऑब्स्टॅकल येईल तेव्हा हे काय होईल, याचं कनेक्शन ब्रेक होईल, आणि तर करंट खाली ग्राउंडला नाही जाणार, त्याच्यामुळे इथे लॉजिक 1 तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, तर आता ह्याचं वर्किंगचं ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, प्रोग्रामिंग करायचं आहे. प्रोग्रामिंग करताना सगळ्यात पहिले आपण सगळ्या AVRच्या फाईल इन्क्लूड करून घेतल्यात. इनिशियलाइज युअर प्रोग्राम, या ठिकाणी आपण पोर्ट डी यूज करणार आहे, त्याच्यामुळे तिथला JTAG जो आहे तो आपण डिसेबल करण्यासाठी त्याला लॉजिक 1 पाठवणार आहे. त्याच्यानंतर आपल्या 7 सेगमेंट डिस्प्लेला ऑन करण्यासाठी 0 पासून ते 9 पर्यंतचे हे आपण लुकअप टेबल ऑलरेडी कसा काढला ते हे बघितलं होतं. मग हे कसं डिफाइन करायचं, अनसाइन्ड कॅरेक्टर 7 सेगमेंट SSD of 10 हे आहे. देन another unsigned character count and sensor we use in there. Then port A, port C आणि हे दोघं, आणि पोर्ट D. पोर्ट A आणि C ला आपण काय आउटपुट डिव्हाइस लावणार, त्याच्यामुळे लॉजिक 1 पाठवलं आहे, आणि इनपुट आपण घेणार आहे पोर्ट D कडनं, त्यामुळे याला लॉजिक 0 पाठवलेलं आहे. ओके, आपण या ठिकाणी पोर्ट C ला 0E पाठवला, तर 0E मुळे काय होईल, आपला हा जो आहे एक 7 सेगमेंट आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. ओके, ते झाल्यानंतर आपण काय करणार, पोर्ट A कडे SSD काउंट आपण जो पण किती वेळेस तो ब्रेक होईल, तर तो काउंट या एकदा ब्रेक झाला का दोनदा ब्रेक झालं, तर हे आपण SSD काउंट कडे टाकणार आहे. while 1 फॉर द इन्फानाइट लूप. सेन्सर पिन मोड डेटा, जो पण काय डेटा आहे तो D पोर्ट कडनं आपण सेन्सर कडे घेणार आहे. सेन्सर इज इक्वल टू व्हॉट, सेन्सर विथ द मल्टिप्लिकेशन विथ द 0 1. तो आपल्याला सेन्सर कडनं जे पण आउटपुट येणार आपण हे काय करणार आहे, 0 0 0 0 आणि 0 0 0 1, म्हणजे ह्या पद्धतीने आपण मल्टिप्लाय करून घेणार आहे. शेवटचं जे पण काय बिट असणार आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला मिळेल. इफ द सेन्सर
या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर जर सेन्सरचं इफ द लॉजिक इज इक्वल टू 1. ओके, ठीक आहे. थोडा इंटरप्ट आला होता. यामध्ये बघा, जर तुमचं काउंट तुम्ही काय करणार आहे, सेन्सर इनपुट जर 1 असणार आहे, काउंट इट विल बी गोइंग टू इन्क्रिमेंट इफ द काउंट इज ग्रेटर दॅन 9. नाही, काउंट नाहीये. मग या ठिकाणी काय असणार आहे, काउंट इज इक्वल टू 0. पोर्ट सी तुम्ही या ठिकाणी आउटपुटला 7 सेगमेंटला आपण जो आहे, या 7 सेगमेंट पैकी आपण काय करणार आहे, एक सेगमेंट आपण सिलेक्ट करणार आहे आणि याच्यामध्ये पोर्ट ए ला आपण काय करतोय, जेवढा पण तो काउंटचा नंबर आला असेल तो आपण मॅच करणार आणि तो आपण काय करणार आहे, while the sensor input is equal to 0 1, sensor count and sensor count is multiply with the 1. या पद्धतीने आपण ते त्याला पोर्ट ए ला पाठवणार आहे. पोर्ट ए ला पाठवल्यानंतर त्याचा जो पण काय नंबर असणार तो या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले करताना मिळेल. तर या ठिकाणी हे इव्हेंट काउंटर आहे. जेवढ्या वेळेस पण तुम्ही हे ब्रेक करणार आहे, तेवढ्या वेळेस हे तुमच्या 7 सेगमेंट वरती तुम्हाला आउटपुट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. So on be the next lecture, we will be going to discuss the next one case study, that is the real time clock system RTC. आपल्याला कंट्रोलर वरती डेट टाइम हे डिस्प्ले करण्यासाठी आपण हे यूज करतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय बघायचं आहे का LM35 आहे हे आपण बघणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपलं हे चॅप्टर संपून जाणार आहे. अजून आपल्याला ब्लूटूथ पण आहे. 3 आपले केस स्टडी राहिले आहे. तर जे तुम्हाला सोपं वाटेल आय थिंक बुकपेक्षा त्या आपण जे प्रोग्राम बघितले होते, तर त्याच्यामधून जर केलं तर आय थिंक इट इज व्हेरी ईझी. सो स्टे ट्यून विथ दिस ट्युटोरियल. थँक यू सो मच.